नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर शहरातील लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या कच्ची विसा मैदानावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम कुंडात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला। मृत मुलाचे नाव महेश कोमल थापा असे आहे। माहिती मिळताच लकडगंज पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारवर कंटेनर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही हृदयद्रावक घटना नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगाव फाट्याजवळ घडली। या अपघातात 2 महिला आणि 2 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे। राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका हिची तिच्या गुरुग्रामच्या सेक्टर 57 येथील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। राधिकाच्या वडिलांनी तिला 5 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 3 गोळ्या लागून तिचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून त्यांनी वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे। मलेशियाच्या जोहोर राज्यात पोलिसांचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे नदीत कोसळले। मित्साटोम 2025 लष्करी सरावादरम्यान हा अपघात झाला आहे। हेलिकॉप्टर मधील 5ही क्रूज सदस्य सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहे। कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित उदयपूर फाइल्स हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। या चित्रपटाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या 3 याचिकांवर 10 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणीनंतर न्यायालयाने उदयपूर फाइल्स या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती दिली आहे। या निर्णयामुळे 11 जुलै रोजी नियोजित असलेले चित्रपटातील प्रदर्शने थांबवण्यात आली आहे। लॉर्ड टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी कॅप्टन शुभमन गिल आणि उपकॅप्टन ऋषभ पंत मैदानाबाहेर गेल्याने काही वेळासाठी KL राहुलकडे टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली। राहुलने यापूर्वीही भारताचे नेतृत्व केले असून त्याने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती। न्यूज वाइब्स मधील आजच्या घडामोडींचा आढावा इथेच संपतो। पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।